आंध्रा स्टाईल टमाटरचं लोणचं चवीला अप्रतिम लागते, बनवायला अगदी सोपं आणि जबरदस्त. भाजी नसेल तरीही तुम्ही हे भाजीसारखं खाऊ शकता, भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा जेवणासोबतसुद्धा खाऊ शकता. जबरदस्त चवीला, बनवायला अगदी सोपं आणि वर्षभर टिकतं. सध्या मार्केटमध्ये टमाटर स्वस्त आहेत, तेव्हा आता बनवून घ्या, कारण की नंतर टमाटर महाग होईल आणि मग बनवता येणार नाही किंवा मग महाग टमाटर घेऊन बनवावं लागेल, कारण की रेसिपीज खूप छान आहे. तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे सगळ्यात पहिले मी राई घेतलेली आहे, बारीकवाली राई घेतलेली आहे, जाडी राई घेतलेली नाही आहे. तर याला मंद आचेवर आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. 2 चमचे मी मेथी दाणे टाकलेले आहे. तुम्ही मेथी दाण्याचं प्रमाण कमी करू शकता. जास्त केलं तर लोणचं आपलं कडू लागते, म्हणून जास्त करू नका. शक्यतो कमी केलं तरीही चालते किंवा स्किप केलं तरीही चालेल. तर इथे आता मंद आचेवर छान मस्त भाजून घेतलेलं आहे. जास्त करपवायचं नाही, कारण की मग आपल्या लोणच्याला चव येणार नाही, व्यवस्थित कडवी चव येते. तर आता हे राई आणि मेथी दाणे ती भाजून झाले, त्याला वेगळ्या ताटलीत काढून थंड होऊ दिलं आहे, कारण की आपल्याला ते नंतर वाटायचं. त्याच कढईत थोडंसं तेल घातलेलं आहे आणि टमाटर जे कापले होते ते कापलेले टमाटर घातलेले आहे. यात व्यवस्थित असे स्वच्छ धुवून घ्यायचे टमाटर. त्याच्यानंतर याला रफली चॉप करायचं आणि टमाटर आपण यूज करू शकतो. आता याला टमाटरला छान मस्त असं नरम होऊ द्यायचं आहे. आपण मीठ यात टाकायचं नाही, मीठ सरते शेवटी टाकायचं आपल्याला. व्यवस्थित असं जे टमाटर आहे ते व्यवस्थित गळू द्यायचे. आता यात चिंच घालते आहे. चिंच थोडी जास्त घालायची, पण कमी घालायची नाही. जास्त घातली तर चव छान मस्त आंबट येते. आता मी इथे 1 गोळा घातलेला आहे. अर्धा किलो टमाटर होते तर त्याला 1 पावपेक्षा थोडे कमी चिंच होतं, तेवढं घातलेलं आहे मी. तर चिंच आणि टमाटर बघा छान असे मस्त सॉफ्ट झालेले आहेत. या स्टेजपर्यंत आपल्याला सॉफ्ट आणि पूर्ण टमाटर गळतपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. ते टमाटर शिजत आहे तोपर्यंत इथे आपण जे राई आहे ते बारीक करून घेऊया. इथे टमाटर पण छान मस्त सॉफ्ट झाले, याला पण गार होऊ द्यायचं आहे. त्याच्यानंतरच यालासुद्धा आपल्याला बारीक करायचं आहे. ते इथे राई वगैरे मेथी होती ती छान बारीक करून घेतलेली आहे. त्याला वेगळ्या भांड्यात काढलं. सेम मिक्सरच्या पॉटमध्ये जे टमाटर आपण शिजवले होते ते टमाटर आपल्याला बारीक करून घ्यायचे. उगाचच भांडे भरवायचे नाही, कारण की घरच्या गृहिणीला भरपूर कामं असतात, म्हणून भांड्याचा जास्त पसारा काढायचा नाही. त्या सेम कढईत तेल घ्यायचं आहे, कारण की लोणच्याला तेल थोडं जास्त लागतं, म्हणून इथे तेल मी 3 ते 4 माप तेल घातलेलं आहे. तर तेल तापलं, यात 2 चमचे चणा डाळ घातलेली आहे. तुम्ही चणा डाळ स्किपसुद्धा करू शकता, पण यात चणा डाळ जेव्हा टाकतो आपण आणि खाण्याबरोबर जे दाताखाली जेव्हा चणा डाळ येते तर फार छान अशी चव येते. आता इथे मी टाकलेलं आहे 1 वाटी लसूण घातलेला आहे. टोटली ऑप्शनल आहे, तुम्ही स्किपसुद्धा करू शकता, पण मला लसूण आवडतं यातलं, म्हणून मी लसूण घातलेलं आहे. त्यासोबत राई घातलेली आहे, बारीकवालीच राई आहे. याला छान व्यवस्थित शिजू द्यायचं. कढीपत्ता घातलेला आहे, कढीपत्ता पण छान लागतो, तो पण नक्की घाला. आणि छान व्यवस्थित सगळं छान याच्यातलं मॉइश्चर निघतपर्यंत व्यवस्थित असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीज आहे. एंड स्क्रीनलासुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहेत. तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. आणि हो, आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल, थोडी जरी आवडली असेल, तर 1 लाईक नक्की करा. आता छान व्यवस्थित कढीपत्ता वगैरे छान शिजला होता. त्यात मी मिरच्या घातल्या, लाल मिरच्या पण थोड्याशा होऊ दिल्या. त्यानंतर आपण टोमॅटो जे बारीक करून घेतले ती पूर्ण घालून घेतले आणि छान व्यवस्थित याला एकत्र करून घ्यायचं आहे. मस्त असं एकत्र केल्यानंतर जे आपण राई बारीक केली होती, राई आणि मेथी दाणे, ते सुद्धा घालून घ्यायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला सुके मसाले घालायचे. तर आता राईची जी आपण बारीक पावडर करून घेतली होती ती घातलेली आहे आणि यात आता सुके मसाले घालायचे आहेत. तर सर्वप्रथम तिखट पावडर तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त तुम्ही करू शकता. तर इथे 2 ते 3 चमचे मी तिखट पावडर घातलेलं आहे. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. मीठसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता, पण शक्यतो लोणच्यात मिठाचं प्रमाण हे थोडं जास्त असतं. त्यानंतर इथे हिंग घातलेला आहे. हिंग मी पहिले तेलात घातलेला नाही आहे, कारण की तेलात घातल्यानंतर त्याचा पूर्ण सुगंध चालला जातो, म्हणून मी कधीच हिंग घालत नाही, वरतून घालते, ज्याच्याने चव छान येते. आता हे आपलं लोणचं खूप छान मस्त शिजलेलं आहे. आता याला गार होऊ द्यायचं आणि मग भरणीत भरायचं. तर याला गार व्हायसाठी मी ठेवून देते आहे आणि नंतर भरणीत भरते. तर बघा व्यवस्थित गार असं झालेलं आहे, मस्त तेल पण झालेलं आहे, चवीला खूप छान असं लागते.
तर आता कोरडी भरणी घ्यायची, स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची, त्यानंतर यात भरणीत भरून घ्यायचं. तर अशा प्रकारे नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत, तोपर्यंत बाय.